किंवा तुम्ही आम्हाला विरोध केलं, कारण नसताना विरोध केलं काय का, आणि आमच्या सभेवर दगडफेक केली. राजकारणामध्ये जिथे तिथं सोडून दिलं पाहिजे बाहेर पडल्यानंतर. वैयक्तिक पातळीवर शत्रुत्व पकडायचं नाही तसं. आता जे माझ्यामध्ये खोटाटे माणसं आले, माझं आता जे माझे खासदार होते त्यांचं नाव आलं तरी सुद्धा आमचे मुख्य म्हणतात तर निर्दोष आहे. आणि आता मध्ये राजकारणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळी मोहिते पाटील कुटुंबाला अर्थात विजयसिंह मोहिते पाटील यांना प्रचंड विरोध केलेले गुंड महादेव जोशी आपल्यासोबत आहेत. आज त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. इतक्या वर्षानंतर कट्टर विरोधक राहिलेले मोकाशी यांनी विजयदादांची भेट घेऊन नेमकी काय चर्चा झाली आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मोठेदारांची भेट घेतली असताना काय चर्चा झाली? राजकारणाने काय केले नाही. बरं, फक्त मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो, ते काम रजिस्टर करत होते. आणि त्यांना सतत मी विरोध केला. ते भाजपाचा उपाध्यक्ष होता तालुका तो मागच्या तालुका ठाकर कामगारांना प्रतिनिधित्व केलं मी. ते काही त्रिपूरच्या विकासासाठी उपोषणं केली काय का. आणखी प्रवासी संघटनेचंही काम केलं. काम नोकरी करत असताना मी राजकारणामध्ये पडलो, त्यांच्या विरोधात पडलो, भुईके पाटलांच्या विरोधात पडलो. आता आपलं वय झालंय कळ का, राजकारणातून थोडंसं बाजूला सरकलं मी आता. आणि आता जाऊन भेटावं, याचं आपलं काय शत्रुत्व काहीचं नाही आहे, ते काही शत्रुत्व नाही. तेव्हा त्याला भेटावं, लोकांचं मिळतं, त्याला बोलता येत नाही, कमी वय झालं, त्यामुळं त्याला भेटायला आलो आणि याच्यावरच चर्चा केली आमची. शेवटी त्यांनी म्हटलं की मी आता त्रिपूरला येण्याची शक्यता कमी आहे, जरी आलो तरी तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला भेट देईन, मला समाधान वाटलं, त्यांनाही बरं वाटलं आणि मलाही बरं वाटलं. काय जुन्या आठवणी निघाल्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, काय चर्चा झाली? जुन्या आठवणीची झाली चर्चा ह्या राजकारणावर. काय बोलले? किंवा तुम्ही आम्हाला विरोध केलं, कारण नसताना विरोध केलं काय का, आणि आमच्या सभेवर दगडफेक केली, ही चर्चा झाली आमची. बर, पण आता राजकारणाचं बोलायचं नाही, आपण भेटायला आलोय. या कटुता काय आली हे काढायचं आहे असं ठरवलं होतं मी, आणि फारच मी काढलेले नाही. किती वर्ष विरोधात काम केलं तुम्ही? किती वर्ष विरोधात होता? 40 वर्षाच्या पेक्षा जास्त केलं. बस, आज किती वर्षानंतर भेट झाली तुमची? 30-35 वर्षांनी भेटतो मी त्यांना. बर, एकीकडे आता तुम्ही ज्येष्ठ आहात, आजची राजकीय परिस्थिती आणि तुमच्या काळातली राजकीय परिस्थिती वैचारिक फरक आहे. काय फरक जाणवतो म्हणजे आजचे लोक शत्रुत्व कायम धरतात. ते बर, हल्लीचा प्रतिनिधी काय करतो, हे आपला शत्रू ना, त्याला कायमचा शत्रूच धरायचा. बर, वैयक्तिक पातळीवर जी टीका केली जाते, वैयक्तिक पातळीवर उणेधुणे काढली जातात, तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं सध्याच्या राजकीय परिस्थिती? वैयक्तिक पातळी म्हणलं म्हणजे का, राजकारणामध्ये जिथे तिथं सोडून दिलं पाहिजे बाहेर पडल्यानंतर. वैयक्तिक पातळीवर शत्रुत्व पकडायचं नाही तसं. आणि ह्या भूमिकेने मी त्या घेतला. आजची भाजपा आणि तुमच्या काळातली भाजपा किंवा संघ, आता जे भाजपमध्ये खोटाटे माणसं आले, माझी भूमिका म्हणतो, माझ्या पक्षात मला त्या पक्षावर स्वार्थ आहे. मी अजून त्या पक्षाचं काम करतो, पण लबाड थोबाड खिशा भरणे. आता तुम्ही मी बघतोय आला टीव्हीला सुद्धा कळगा, परवा एका मुलीला आत्महत्या केली त्या डॉक्टरांनी बहिणी. काय परिस्थिती आहे हा? आणि आता जे माझे खासदार होते त्यांचं नाव आलं तरी सुद्धा आमचे मुख्य म्हणतात तर निर्दोष आहे. हे चूक आहे ना. बरोबर, अशा इन्क्वायरी करायला पाहिजे, लोकांना दबाव बसला पाहिजे कळगा. पोलिसात सुद्धा त्यांच्याच पाठीमागे आहे. तेव्हा पोलिसांवर जर लक्ष ठेवतं तर थोडं अशक्य वाटतं मला. तर पोलिस जनतेच्या पाठीशी राहिलेले नाहीत आता, त्यामुळे स्वच्छ आहे. आता माझा आता वय आता 90ला टेकलोय. पूर्वीचं 10-20 वर्षापर्यंत आणि आता मध्ये राजकारणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. सगळे स्वार्थी बसलेले आहेत तिथे खुर्चीवर. हे आपलं घर कसं भरता येईल
मी एकीकडे तुम्ही एवढा संघर्ष केला संघात असताना भाजपाची सत्ता यावी म्हणून, आज सत्ता आली तर त्या सत्तेचा दुरुपयोग होताना दिसतोय का मग? नाही, ते संपलंय, त्यांचंही राजकारण संपलंय, माझे राजकारण संपलं. तर राजकारण संपल्यानंतर त्या कटुता घेऊन पुढे रस्त्यावर यायचं काय कोणतंच कारण नाही वाटलं मला. हा, एक व्यक्ती म्हणून, एक संघाचा माणूस म्हणून, आज संघाच्या कार्यकर्ता म्हणून तुम्ही संघर्ष केला सत्ता येण्यासाठी, पण आज सत्ता आली, राज्यात असेल केंद्रात असेल, त्या सत्तेचा दुरुपयोग होताना कुठं दिसतोय सत्तेमध्ये का? काही असत्याचे वाढले जास्त, सत्याचा अंश थोडा राहिलाय, असत्याचा अंश वाढलाय. माझा अनुभव म्हणला तरी मी पोलिसांचा मारफाट केला, दगडफेक केली, जेल भोगलो, मी सगळं केलं. कारण मी माझ्या नोकरीची सुद्धा कधी पर्वा केली नाही. तरी सुद्धा आत्ताच्या राजकारणामध्ये, पहिलीच्या राजकारणामध्ये जमीन असणार. माळशिरस तालुक्यातील कसं बघताय तुम्ही? संघाचे काम असेल किंवा पक्षाचं काम असेल, भाजप टोटली म्हटलं तर अन्याय झालेला आहे. स्वच्छ सांगू म्हणजे कोणाकडून? सत्तारूढ काँग्रेसकडून. बर. अनेक 40 वर्ष जे 400 लोक खासदार निवडून येणारे, आज 4 युनिट टेकले, म्हणजे त्यांच्यामध्ये नीतिमत्ता राहिली आहे का? त्यामुळे ते संपत आले. ते आता काय झालं, तुम्ही एकत्र या आणि मिळाला तुला गेले मला जे अशी वाटण्यास तुटलं नाही राजकारणाचं. काँग्रेस बद्दल तुम्ही सांगितलं, पण माळशिरस तालुक्यातील प्रामाणिकपणा राहिला नाही. तोच प्रकार माळशिरस तालुक्यातील भाजपाविषयी बोलायचं झालं किंवा संघाविषयी बोलायचं झालं तर काय सांगतात? तर मी बद्दल सांगतो. प्रामाणिक काही लोक आहेत, विशेषतः मी नाव देऊन घेतो, के पाटील आहे, ते नवराबायको राजकारणात आहे. नारायणवर हे माळशिरसमध्ये माझ्या ओळखीचे लोक आहेत. ते त्या धडपडत आहेत, पण त्या धडपडीला यश येणार आहे. त्यांना कोण अडचणीत आणते? माझी राजनमध्ये आत्ता या तालुक्यामध्ये सत्तेवर जे बसले, सत्तेवर त्यांनी सर्वांना समान लेखणं आवश्यक आहे. पण तिथं माझं मोठे दादाविषयी काय आठवण सांगता येईल? तुम्ही त्या काळात जो काय संघर्ष केला त्यावेळेस त्यांच्यावर एक आता आला की मी त्यांना भेटल्यानंतर मला पटकन ओळखलं होतं. अरे वा. मला ओळखलं. त्यांना बोलता यायचं असेल तरी मला ओळखलं त्यांनी. मला समाधान वाटतं त्याला. आणि मला सांगितलं माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. मी म्हणलं तुमच्यापेक्षा मोठ्याने, वयाने मोठे असलो, बुद्धीनं विकासानं तुम्ही शिखर गाठलेलं आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही शिखर गाठलेलं आहे. बरोबर. संपूर्ण तालुक्याचा चौफेर विकास जरी नाही झाला तरी या एरियाचा तुम्ही सोनं केलंय. म्हणलं कोणाला सांगितलं तरी या एरियाचं तुम्ही सोनं केलंय. आणि तो समाधान मला. आणि मला आल्यानंतर तुम्ही जो प्रेमाने भेटला, मलाही आनंद झाला की आपण आयुष्यभर त्यांना विरोध करत असताना कळ का तरी सुद्धा माझ्याबद्दल आपण काही प्रेम दाखवलं तुम्ही. मला मानसिक समाधान मिळालं. त्या काळात ज्यावेळेस तुम्ही विरोध करत होता त्यावेळेसची काय आठवण आहे का त्यांच्याबद्दलची? ज्यावेळेस तुम्ही ऐन उमेदीत होता, दादा सक्रिय राजकारणात होते, त्यावेळेस सक्रिय राजकारणात होते. आणि त्रिपुरी विभागाचा त्यांना विरोध होता. ओके. त्रिपुरी विरोध होता. त्यामुळं तिथं एकदा सभा घेतली, ते सभा होऊन द्यायचंच नाही ठरवलं आम्ही. आणि ती सभा उडवून टाकली. बोलून टाकली. आणि दुसरं असं माहिती आहे का, दादांचा स्वभाव सर्वांना जवळ करून रेटून न्यायचं थोडासा फरक आहे. तेव्हाचा आता नाही, तेव्हाचा मलाच मिळत होता तेव्हाचा. आता नाही, आता ते क्लिअर आहे. आता त्यांचं शब्द आहे, आपले शब्द आहे. आता त्यावेळी आता त्यांच्याबद्दल मनात एकसारखंच तर काही नाही. त्यावेळेस तुमचा संवाद होत होता का दादांशी? होत होती संवाद होता. उपोषण केले, 12-14 तास उपोषण केलंय मी. होत की त्यांच्या एकंदरीत निर्णयाबाबत मी विरोध केलाच आहे. मला ज्यानं शक्य होतं ते मी माळशिरस तालुका साखर कामगाराचा प्रतिनिधी होतो. 4 साखर कारखान्याचा प्रतिनिधित्व केलंय. माळशिरस तालुका भाजपचं उपाध्यक्ष मी केलंय. प्रवासी संघटनाचा त्या भागामध्ये पूर्व परवा हा माळशिरसचा खालचा पूर्व भाग आहे. तर तिकडे एसट्या जात नव्हत्या, रस्ते नव्हते, काही नसतं. त्यामध्ये मी उपोषण केली. दादांचं कोणतं काम तुम्हाला आवडत नव्हतं किंवा काय नव्हतं, आणि दादांचं काय आवडत होतं तुम्हाला त्यावेळेस?
दादाचं म्हणजे काय म्हणजे सगळी कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा याच्याशी काही संबंध नाही. बर. माळशेज तालुक्यात येतात. आणि दादांची आवडलेली गोष्ट कुठली, त्यांच्या कामकाजाबद्दल काय तुम्हाला आवडलं? निर्णय स्वच्छ घ्यायचे. बर. दादा जो निर्णय घ्यायचे कपलात पटो किंवा न पटो काय कळना, पण त्वरित निर्णय घ्यायचे. ते निर्णयामध्ये एकदम मला चांगलं म्हण वाईट म्हण काय म्हणायचं म्हण हे काम होणार नाही. आताच्या संघाच्या कार्यकर्त्यांना किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याला काय संदेश द्यायला जाता तुम्ही? आत्ताच्या कार्यकर्त्यांना त्याला संघ आणि भाजप हे आता राजकारणाचं मध्ये झालं. ते आता संघाचं काम नाही राजकारण करणं. बरोबर. राष्ट्रीय स्वयं संघाचं काम राजकारणाचं नाही आहे, परंतु ते आता राजकारणाच्या खांद्याला खांदा लावून ते त्यांच्याकरता प्रयत्न करतात. करू द्या, करण्याचा प्रश्न नाही त्यामध्ये, परंतु राजकारणामध्ये जे भ्रष्टाचारी गुंतलेले आहेत त्यांना बाजूला साधण्याचं काम संघाचं आहे. बरोबर. कारण संघामध्ये जे जुनी माणसं आहेत ते राष्ट्रीय संघातून आलेले आहेत. त्यामुळे हा फरक आहे. आणि माजी आमदार राम सातपुते यांच्याविषयी काय मत आहे तुमचं? माजी आमदार राम सातपुते यांच्याबाबत काय मत आहे तुमचं? त्यांच्यावर जे आरोप होते, त्यांच्याकडून जे खालच्या पातळीवर टीका केली जाते, आपल्याच म्हणत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार, माळशेज तालुक्यातल्या सगळ्या आमदारमध्ये सुद्धा ते भाजपमध्ये कोण होतं? कुणीच नव्हतं आणि हे नाही शक्य नव्हतं. सत्तेच्या माहेरघरामध्ये लोक सत्तेला होता. आजही बघताय तुम्ही ती गोष्ट की भाजपकडे येण्याचे रागचे राग लागले. बरोबर. त्यामुळे काल नितीन गडकरींनी सांगितलं भाजपाला तुम्ही इनकमिंग जोरात राहिलेलं आहे, पण जुन्या माणसाला विसराल तर त्याच वेगाने तुम्ही खाली जाल. त्यांनी इच्छेला काल दिलेला आहे. बरोबर. ते बघितलं असेल ते. म्हणजे अशा इशारा देणारी माणसं ती भाजपची कट्टर आहे. आज उठतात अर्धी चड्डी घालून भाजपच्या लॅनमध्ये ते असतात. असे मोठा झाले ते लोक बाकीच्या. तर हे होते गुंड महादेव यांच्याशी आपण मोठे दादांची भेट घेतल्याबद्दल चर्चा केली. त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. महर्षी डिजिटल न्यूज साठी सागर खरात अकलूज.